फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर यूट्यूब चॅनल। आज आपण जो बिल्ड घेऊन आलेलो आहे तो शेअर मार्केटसाठीच बिल्ड घेऊन आलेला आहे। याच्यामध्ये जे कॉम्पोनंट आपण यूज केलेला आहे त्याच्यामध्ये 32 इंचचा स्मार्ट मॉनिटर आपण सजेस्ट केलेला आहे। M5 हा स्मार्ट मॉनिटर व्हाईट एडिशन वाला कस्टमरने सिलेक्ट केलेला आहे। सॅमसंगचा स्मार्ट मॉनिटर याच्यामध्ये जो कॅबिनेट यूज केलेला आहे ते व्हाईटच कॅबिनेट आहे आणि स्पोर्टचं कॅबिनेट याच्यामध्ये या बिल्डमध्ये 250 एअर हे कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे। जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते Nvidiaचं T1000 हे क्वाड्रा सिरीज मध्ये ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे। जर समजा कस्टमरला इन फ्युचर भविष्यात 4 मॉनिटर जर जोडायचे असतील तर तो इझिली प्रॉपर विदाउट फ्लक्च्युएशन स्क्रीन मध्ये क्वाड्रा सिरीज मध्ये ह्या ग्राफिक्स कार्ड थ्रू स्क्रीन कनेक्ट करू शकतोय। त्याच्यासाठी आपण हा 4 मॉनिटर साठी हा T1000 हे ग्राफिक्स कार्ड त्यांना सजेशन केलेलं आहे। प्लस तुम्ही याच्यात जर समजा एडिटिंगचं जरी काम करणार असाल तर T1000 ला एडिटिंगचं काम सुद्धा करू शकता। लिक्विड कूलर यूज केलेला आहे। त्यानंतर 550 80+ ब्रॉन्झ मध्ये 550 वॅटचा SMS यूज केलेला आहे। लॅन्सरची रॅम यूज केलेली आहे DDR5 6000 MBps ची 16 GB ची रॅम आपण यूज केलेला आहे। B760 बॉम्बर वायफाय मदरबोर्ड DDR5 वाला मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे। जी रॅम SSD ची यूज केलेली आहे ती WD ची ब्लू वाली SSD 4000 रीड राईट स्पीड वाली यूज केलेली आहे। 500 GB ची SSD आपण यामध्ये यूज केलेला आहे आणि i5 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे 12400F। ह्या ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स कशा पद्धतीने लुक कशा आहेत। हे जे बिल्ड केलेलं आहे ते आपले सांगलीचेच कस्टमर आहेत अमित अलवाई, त्यांच्यासाठी हा बिल्ड आपण केलेला आहे। त्यांनी शेअर मार्केटच्या पर्पजसाठी हा बिल्ड आपल्याकडून करून घेतात। चला तर मग या ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून चेक करूया। या ऑल कॉम्पोनंटची डिटेल चेक करूया। तुम्ही मदरबोर्ड चेक करू शकता। याच्यामध्ये जो आपण मदरबोर्ड यूज केलेला आहे तो MSI मध्ये B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे। Gen 4 सपोर्टेड आहे। याच्यामध्ये बॉक्स पॅक आहे ना, तुम्ही चेक करणार बॉक्स पॅक इथं मटेरियल चेक करू शकता। सिरियल नंबर वॉरंटीसाठी इकडे इम्पॉर्टंट आहे। याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता Wi-Fi 6E आणि Bluetooth 513 कॉम्बो प्रोव्हाइड केलेला आहे। DDR5 रॅम सपोर्टेबल आहे। प्लस AI कूलिंग सिस्टम याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि Gen 4 सपोर्टेड आहे। मदरबोर्ड तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता। अनबॉक्सिंग आपण करणार आहे आता। तसेच जो प्रोसेसर आपण यूज केलेला आहे तो प्रोसेसर आपण याच्यामध्ये जो यूज केलेला तर Wi-Fi 12 जनरेशनचा 12400F वाला प्रोसेसर आपण यूज केलेला आहे। या मदरबोर्डला इन फ्युचर भविष्यात 13 जनरेशन 14 जनरेशन सपोर्टेबल आहे। तुम्ही प्रोसेसर इन भविष्यात चेंज करणार असाल तर चेंज करू शकता। i7 i9 13 14 जनरेशन याच्यात सपोर्ट करू शकता। त्यामुळे नंतर जर चेंज करायचं झालं तर त्यासाठी मदरबोर्ड तुम्ही सिलेक्ट करताना प्रॉपर सिलेक्ट करा। प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता। प्रोसेसर इथं आणि बॉक्स पॅक आहे का नाही हे चेक करायचं असेल तर बॉक्स पॅकचं सील तुम्हाला दोन्ही साईडला बघायला मिळेल आणि इथं मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर बॉक्सवरती बघायला मिळेल। प्लस याच्यामध्ये जी SSD यूज केलेली आहे ते SSD तुम्ही चेक करू शकता। WD ची 500 GB ची SSD आपण यूज केलेली आहे। WD ब्ल्यू SN580 याचं मॉडेल आहे। SN580 चे फीचर्स काय तर हा 4000 रीड राईट स्पीड याला 4000 MBps रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं आहे। 5 इयर वॉरंटी आहे। कंपनीकडून 5 इयर वॉरंटी भेटणार आहे याच्यात। आणि बॉक्स पॅक आहे चेक करणार तर दोन्ही साईडला तुम्ही बॉक्स पॅक आहे नाही चेक करू शकता। SSD आपण ब्ल्यू वाली सिलेक्ट केलेली आहे याच्यामध्ये। जर समजा तुमचा हायर बजेट असेल तर सॅमसंगची 980 Pro वाली SSD यूज करा। त्याला 7000 सिरीज 7000 रीड राईट स्पीड प्रोव्हाइड केलेला आहे। आणि जी रॅम आपण यूज केलेला आहे याच्यामध्ये रॅम जी यूज केलेली आहे ते 16 GB ची रॅम 6000 मेगाहर्ट्झ वाली 16 GB ची रॅम आपण या बिल्ड मध्ये यूज केलेली आहे। XPG लॅन्सर 8GB DDR5 वाली रॅम आहे 8GB मध्ये। तर ह्याचे फीचर्स 16 GB 6000 मेगाहर्ट्झ वाले असल्यामुळे स्पीड त्याला हायर प्रोव्हाइड केलेले आहे। बॉक्स पॅक चेक करणार असेल तर दोन्ही साईडला बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता। आणि याच्यामध्ये जो कूलर यूज केलेला आहे कूलर तुम्ही चेक करू शकता। डिपकूलचा कूलर आपण यूज केलेला आहे गेमएक्स सिरीज मध्ये। तर LE520 हे हा कूलर आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। 240 mm फॅन आहेत। दोन्ही फॅनचे जे विड्थ आहे ते 240 mm पर्यंत आहे। जर समजा तुम्ही कॅबिनेट मध्ये 3 फॅन जर ऍड करणार असेल तर कॅबिनेट तुम्हाला दुसरं सिलेक्ट करायला लागेल। हा 2 फॅन सोबत कूलिंग सफिशियंट आहे। लिक्विड कूलर आपण 2 फॅन सोबत हा या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। कम्प्लीट बॉक्स पॅक आणि चेक करणार असेल तर बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता। प्लस ग्राफिक्स कार्ड जो यूज केलेला आहे ते ग्राफिक्स कार्ड क्वाड्रा सिरीज मध्ये Nvidiaचं T1000 हे क्वाड्रा सिरीज मध्ये ग्राफिक्स कार्ड T1000 हे ग्राफिक्स कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे। त्याचे फीचर्स जर तुम्ही चेक करणार असाल तर फीचर्स मन बॉक्स वरती पण बघायला मिळेल। याच्यात मध्ये जे पोर्ट येतात ते 4 मिनी डिस्प्ले पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत ज्याच्या थ्रू आपण 4 स्क्रीन कनेक्ट करू शकतो। आणि फ्लक्च्युएट व्हायला नको याच्यासाठी आपण VGA DP असे मिक्स मोड वाले ग्राफिक्स कार्ड सिलेक्ट केले नाहीत।
सेम 3 मिनी डीपी पोर्ट वाले सिलेक्ट केले आहेत, किंवा तुम्ही 4 HDMI पोर्ट वाले ग्राफिक्स कार्ड सुद्धा सिलेक्ट करू शकता, जेणेकरून 4 मॉनिटर कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन फ्लिक वगैरे होणे असे एरर येणार नाही. त्यामुळे ग्राफिक्स कार्ड सिलेक्ट करताना शेअर मार्केट पर्पजसाठी प्रॉपर 4 HDMI किंवा 4 डीपी पोर्ट थ्रूच कनेक्ट करा. तुम्हाला प्रॉपर वर्किंग आणि फील त्या पद्धतीने मिळून जाईल. हे ग्राफिक्स कार्ड कम्प्लीट बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. प्लस मॉडेल नंबर सिरियल नंबर इथं प्रोव्हाइड केलेला आहे. प्रत्येक पार्टचे मॉडेल नंबर सिरियल नंबर आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो. बॉक्स पॅक आहे का नाही, मटेरियल जेन्युइन आहे का नाही याची खात्री पटण्यासाठी आपण प्रत्येक पार्टची व्हिडिओ आपण कस्टमरला ऑलरेडी पाठवलेली असते. त्यानंतर हा आपण युट्यूबला व्हिडिओ तयार करतो. अँड डी स्पोर्ट्समध्ये जे SMBS यूज केलेला आहे FP550B हे 80+ ब्रॉन्झ मधले SMBS आपण बॉक्स पॅक मध्ये अँड डी स्पोर्ट्सचं यूज करणार आहे. बॉक्स पॅक मध्ये SMBS आहे 80+ ब्रॉन्झ वाला. चला तर मग हे सगळे कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून फिटिंग करायला घेऊया. राईट साइडला या कॅबिनेटला टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे. राईट साइडला प्लस आतमध्ये तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये फ्रंटला 3 फॅन प्रोव्हाइड केले आहेत. अँटी स्पोर्टचे 3 RGB फॅन फ्रंट साइडला प्रोव्हाइड केलेले. बॅक साइडला फॅन नाही, तुम्ही जर फॅन ऍड करणार असेल तर करू शकता. लिक्विड कूलरसाठी इथं टॉपला तुम्हाला जागा प्रोव्हाइड केलेली. कूलर तुम्ही टॉपला जोडू शकता किंवा बेसला जोडू शकता दोन्ही फॅन सोबत. वरती टॉपला तुम्ही चेक करू शकता. याच्यावरती टॉपला तुम्हाला एक पॉवर बटन प्रोव्हाइड केलेला आहे. पॉवर बटन, रिसेट बटन, USB 3.0, USB 2.0, मायक्रोफोन, हेडफोन आणि जॅकचा पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रंटची मॅच तुम्ही चेक करू शकता. स्क्वेअर टाईप डिझाईन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि वरती तुम्ही वॉशेबल मॅग्नेटवालं जे मेश आहे ते तुम्ही यूज करू शकता. वॉश करून पण तुम्ही यूज करू शकता.
बिल्ड मध्ये जो मॉनिटर आपण यूज केलेला आहे तो सॅमसंगचा M5 हा मॉनिटर, स्मार्ट मॉनिटर यूज केलेला आहे. स्मार्ट मॉनिटर याच्यासाठी यूज केलेलं आहे की इन फ्युचर जर समजा तुम्हाला डायरेक्टली कीबोर्ड माऊस थ्रू सेपरेट मॉनिटर फक्त चार्ट अनालिसिस किंवा व्ह्यूइंग साठी वापरायला झाला तर तुम्ही हा मॉनिटर यूज करू शकता विदाउट एनी CPU. तर त्यासाठी हा मॉनिटर आपण यूज करणार आहे. या मॉनिटरचं मॉडेल तुम्ही चेक करू शकता LS32CM501EW XXL हे जो मॉडेल आहे सिरीज नंबर पण तुम्हाला इथं बघायला भेटेल. चला तर मग हा ओपन करून चेक करूया. मॉनिटर सोबत एक मॅन्युअल प्रोव्हाइड केलेला आहे प्लस याच्यात एक रिमोट तुम्हाला बघायला मिळेल. HDMI केबल आणि पॉवर केबल हे प्रोव्हाइड केलेलं आहे. मॉनिटर स्टँड आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशाबद्दल झालेलं आहे. या बिल्डच्या ऑल डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. तुमच्या जर रिक्वायरमेंट वेगळ्या असतील, तुम्ही काय तर कॉन्फिग काढलेला आहे, तुम्हाला त्या कॉन्फिगच्या इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा गाईड पाहिजे तर गायडन्स आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय. तुम्हाला कशा पद्धतीने गाईड किंवा बिल्ड करायचा याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे नक्कीच आमच्याशी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, त्याच्यावर तुम्हाला ऑल डिटेल्स मिळून जातील. आणि असेच नवनवीन बिलसाठी कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन बिलच्या व्हिडिओ तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. आणि तुमचे बजेट सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपला कळवून ठेवा, कारण की तुमच्या बजेटनुसार आपण प्रत्येकाच्या बजेटनुसार आपण वेगवेगळे PC कस्टम बिल्ड करून देतोय. आता 25,000 पासून 2 लाख 3 लाख 4,000च्या या ऑल प्राइस मध्ये तुम्हाला कस्टम बिल्ड तुम्ही आमच्याकडून करून घेऊ शकता. त्यामुळे नक्कीच आम्हाला फॉलो करा. थँक्यू.